नमस्कार. आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय स्रोत आहेत आणि ते सगळे एकाच नावाभोवती फिरतात. येशू. हो, पण हे फक्त एक नाव नाहीये. नाही, अजिबात नाही. हे एक मोठ्या कोड्यासारखं आहे, नाही का? म्हणजे एकाच नावामध्ये देवाचं गौरव, माणसांची एकता आणि पवित्र आत्म्याचं कार्य, हे सगळं कसं काय जोडलेलं असू शकतं? आणि आज आपण हेच कोडं उलगडणार आहोत. हो, याचे एक एक तुकडे जोडून नेमकं काय चित्र दिसतंय हे पाहूया. आणि हे चित्र खूपच अनपेक्षित असू शकतं. म्हणजे आपल्या नेहमीच्या समजुतींना थोडं आव्हान देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. या कोड्याचा पहिला तुकडा या स्रोतांमध्ये दोन सहाय्यक किंवा मध्यस्थ यांची कल्पना मांडली आहे. हो, पहिला म्हणजे प्रभू येशू स्वतः. आणि दुसरा म्हणजे पवित्र आत्मा. ही सुरुवातच मला खूप खूप रंजक वाटते. हो, याच एक क्रम आहे, एक अट आहे. अट? हो, प्रभू येशू पहिला सहाय्यक म्हणून जगात आला, पण दुसरा सहाय्यक म्हणजे पवित्र आत्मा त्याच्या येण्यासाठी एक अट होती. अच्छा. आणि ती अट म्हणजे प्रभू येशूचे जाणे. जाणे हा शब्द खूपच अस्पष्ट वाटतोय. याचा अर्थ मृत्यू आहे की स्वर्गात परत जाणं की अजून काही? अगदी बरोबर, मुद्दा पकडला तुम्ही. जाणे म्हणजे केवळ निघून जाणे नाही. मग काय? स्रोतांनुसार याचा स्पष्ट अर्थ आहे वधस्तंभावर स्वतःचे बलिदान देणे. ओके. यामागे एक अत्यंत महत्वाचं आध्यात्मिक कारण आहे. पवित्र आत्मा केवळ अशाच लोकांकडे येऊ शकतो ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे. आणि ती क्षमा येशूच्या रक्ताने म्हणजेच त्याच्या बलिदानानेच शक्य होती. अगदी. अच्छा, म्हणजे ही एक साखळी होती. आधी बलिदान, हो, मग त्यातून पापांची क्षमा बरोबर. आणि मगच पवित्र आत्म्याचं आगमन. जणू काही एका दरवाजाची किल्लीच होती ती. अगदी तसंच. येशूने स्वतः म्हटलं आहे, मी गेलो नाही तर तो सहाय्यक तुमच्याकडे येणार नाही. म्हणजे त्याचं बलिदान हे पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी जागा तयार करत होतं. ठीक आहे. पण गंमत पुढे आहे. स्रोत सांगतात की हा पवित्र आत्मा एका विशिष्ट नावाने येतो. कोणत्या? येशू या नावाने. थांबा, इथे मी थोडं म्हणजे मला हे नीट नाही समजलं. पवित्र आत्मा येशू या नावाने येतो म्हणजे ते दोघं एकच आहेत का? की पवित्र आत्मा येशूचं रूप घेऊन येतो? हे नेमकं काय? गोंधळ होणं स्वाभाविक आहे. पण स्रोत इथे त्यांच्या अस्तित्वाच्या एकतेबद्दल बोलत नाहीत. मग? त्यांच्या कार्याच्या एकतेबद्दल बोलतात. पवित्र आत्मा पित्याकडून पुत्राच्या नावाने पाठवला जातो. पुत्राच्या नावाने. हो, याचा अर्थ तो येशू या नावात जे काही दडलंय, तारण, देवाची योजना, त्याचं गौरव, ते सर्व कार्य पुढे नेण्यासाठी येतो. तो येशूची ओळख आणि त्याचं ध्येय विश्वासणाऱ्यांच्या मनात आणि जीवनात जिवंत ठेवतो. अच्छा, म्हणजे येशू हे नाव एका मिशन स्टेटमेंट सारखं आहे आणि पवित्र आत्मा त्या मिशनचा अंमल करण्यासाठी येतो. अगदी बरोबर. ठीक आहे, हे आता स्पष्ट झालं. मग याच मिशनमुळे विश्वासणारे एक होतात असंही स्रोत सांगतात. पण एक होणे ही कल्पनाच खूप मोठी आणि अमूर्त आहे. होय, आणि म्हणूनच इथे गैरसमज होण्याची खूप शक्यता असते. कसा? अनेकांना वाटतं एक होणे म्हणजे आपलं स्वतंत्र अस्तित्व गमावून एका मोठ्या अस्तित्वात विलीन होणं. पण स्रोत याच्या अगदी विरुद्ध सांगतात. म्हणजे नक्की काय? जर आपण एक झालो तर मग मी कसा उरतो? इथेच तर गंमत आहे. स्रोत सांगतात की ही एकता विचारांची आहे, उद्देशाची आहे, ध्येयाची आहे, अस्तित्वाची नाही. उदाहरण देऊ शकाल? नक्कीच. जसं एखाद्या चांगल्या फुटबॉल टीममधले खेळाडू. प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी, कौशल्य वेगळं, ओळख वेगळी. बरोबर. पण मैदानात उतरल्यावर त्या सगळ्यांचं ध्येय एकच असतं, गोल करणं आणि टीमला जिंकवणं. ते एका उद्देशाने एक झालेले असतात. पण त्यामुळे मेसी काही रोनाल्डो बनत नाही. वा, हे उदाहरण एकदम चपखल बसतंय, हो ना? पण ही कल्पना ऐकायला खूप चांगली वाटते. व्यवहारात हे खरंच शक्य आहे का? का नाही? अहो, इतिहास पाहिला तर याच नावावरून कितीतरी गट, पंथ आणि मतभेद निर्माण झाले आहेत. मग ही उद्देशाने एक होणे ही संकल्पना प्रत्यक्षात कशी उतरते? यावर स्रोत काही सांगतात का? खूप चांगला प्रश्न आहे. आणि यासाठीच स्रोत प्रेषितांचं उदाहरण देतात. अच्छा. पवित्र आत्मा येण्यापूर्वी ते आपापसात भांडत होते. आमच्यापैकी मोठा कोण, कोणाला मानाचं स्थान मिळेल, असं सगळं. हो, आठवतंय. पण पवित्र आत्मा आल्यानंतर काय झालं? ते एका ध्येयाने पेटून उठले. अगदी. तरीही पेत्र हा त्याच्या मूळ स्वभावानुसार उतावळाच राहिला आणि योहान शांतच राहिला. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व बदललं नाही.
नाही, पण त्यांच्या जगण्याचं कारण बदललं, त्यांचं ध्येय एक झालं. आणि ही जादू त्या येशू नावाच्या मिशनमुळे झाली, जे पवित्र आत्म्याने त्यांच्यात जिवंत ठेवलं. ठीक आहे. म्हणजे ही एकता विचारांची आहे. पण यामुळे एक दुसरा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर हे नाव इतकं महत्वाचं आहे, तर देवाच्या गौरवाशी त्याचा काय संबंध? कारण स्रोत या दोन्हींना इतक्या घट्टपणे एकत्र जोडतायत की जणू ते एकच आहेत. एका ठिकाणी तर म्हटलंय, गौरव म्हणजेच नाव आहे. हे तर नेहमीच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहे. बरोबर. इथेच या स्रोतांची खोली आपल्याला थक्क करते. कशी? आपण सामान्यपणे नाव म्हणजे ओळख आणि गौरव म्हणजे प्रतिष्ठा किंवा तेज अशा दोन वेगळ्या गोष्टी मानतो. हो. पण स्रोत सांगतात की देवाच्या बाबतीत त्याचं नाव हेच त्याचं गौरव आहे, जे या जगात प्रकट झालं आहे. हे जरा सोपं करून सांगाल का? मला हे अजूनही पूर्णपणे कळलेलं नाहीये. नक्कीच. असं समजा की देव हा काळ आणि अवकाशाच्या पलीकडे आहे. ठीक आहे. तिथे तो नेहमीच अनंत काळापासून गौरवशाली आहे. ते त्याचं मूळ स्वरूप आहे. हो. पण त्याचं ते स्वरूप आपल्याला म्हणजे या सृष्टीला कसं कळणार? जे काळाचे आणि जागेच्या नियमांत अडकले आहेत त्याला ते कसं दिसणार? बरोबर. त्यासाठी देव आपलं नाव या सृष्टीमध्ये ठेवतो. ते नाव म्हणजे त्याचं गौरव, त्याचं तेज, त्याचं सामर्थ्य यांचं या जगातलं प्रतीक आणि प्रकटीकरण आहे. म्हणजे जसं सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या ऊर्जेचा पुरावा आहे, हो. तसं देवाचं नाव हे त्याच्या गौरवाचं प्रकटीकरण आहे. अगदी अचूक. तुम्ही बरोबर पकडलंय. आणि या नावाच्या माध्यमातून तो दोन गोष्टी साध्य करतो. एक, तो सृष्टीकडून गौरव प्राप्त करतो आणि दुसरं, त्याच वेळी तो आपला गौरव प्रकटही करतो. अच्छा, त्यामुळे जेव्हा श्रोत म्हणतात की देव आपल्या नावाला गौरवशाली करतो, तेव्हा त्याचा अर्थ तो या जगात आपल्या गौरवाचं प्रदर्शन करत आहे असा होतो. आणि येशू हे नाव त्या गौरवाचं सर्वोच्च प्रकटीकरण आहे. अगदी बरोबर. एक मिनिट. म्हणजे ही गौरवाची एक साखळी आहे, जी देवापासून सुरू होऊन आपल्यापर्यंत पोचते. पुत्र पित्याच्या गौरवाने म्हणजे नावाने आला. हो. आणि आता पवित्र आत्मा पुत्राच्या नावाने म्हणजे गौरवाने येऊन विश्वासणाऱ्यांना त्या गौरवाचा भाग बनवतो. तुम्ही त्या कल्पनेच्या अगदी गाभ्याला स्पर्श केला आहे. ही कल्पनाच मुळी खूप मोठी आहे. याने तर विश्वासणाऱ्याच्या भूमिकेकडे पाहण्याचाच दृष्टिकोनच बदलून जातो. कसा? म्हणजे आपण फक्त स्वीकारणारे नाही, तर त्या गौरवाचे वाहक बनतो. तीच या स्रोतांची मुख्य शिकवण आहे. पण इथे एक मोठा धोकाही आहे. तो काय? देवाशी एक होणे, त्याच्या गौरवाचे वाहक होणे या कल्पनांचा अर्थ काही जण स्वतःच देव बनणे किंवा देवामध्ये विलीन होणे असा घेऊ शकतात. हो. अनेक विचारधारांमध्ये अंतिम ध्येय हे निर्मात्यामध्ये पूर्णपणे मिसळून जाणं हेच मानलं जातं. हो. पण हे स्रोत यावर काय म्हणतात? हे स्रोत यावर अत्यंत ठाम आहेत. ते एक लक्ष्मण रेषा आखतात जी कधीही ओलांडली जाऊ शकत नाही. आणि ती म्हणजे? ती म्हणजे निर्माण केलेली वस्तू किंवा जीव कधीही निर्माता बनू शकत नाही. त्यांच्यात एक मूलभूत फरक आहे जो कायम राहणार. तो फरक कोणता आहे? तो फरक त्यांच्या असण्यामध्येच आहे. म्हणजे? सोप्या भाषेत सांगायचं तर तेल आणि पाणी जसं एकत्र मिसळू शकत नाही तसंच काहीसं. कारण दोघांची मूळ बनवणच वेगळी आहे. अच्छा. निर्मिती म्हणजे आपण आणि हे जग हे केवळ काळ आणि अवकाशाच्या नियमांमध्येच अस्तित्वात असू शकतं. बरोबर. पण निर्माता या सगळ्या नियमांच्या पलीकडचा आहे. हे असं आहे जसा एखादा प्रोग्रामर जो कोड लिहितो तो त्या कोडच्या नियमांच्या पलीकडे असतो. हो, अगदी. तो कोड बदलू शकतो, मिटवू शकतो, पण कोडमधलं एखादा कॅरेक्टर स्वतः प्रोग्रामर बनू शकत नाही. त्यांचं अस्तित्वच वेगवेगळ्या पातळीवरचं आहे. उत्तम उदाहरण. आणि अजून एक मुद्दा. निर्मिती तिच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात नव्हती. बरोबर. पण देव, तो तर आरंभ आणि अंत दोन्ही आहे. तो काळाच्या आधी होता आणि नंतरही असेल. त्यामुळे ज्याचं अस्तित्व काळावर अवलंबून आहे तो काळाच्या पलीकडे असणाऱ्यामध्ये विलीन कसा होऊ शकतो? म्हणून ही एकता ध्येयाची आहे, स्वरूपाची नाही. हे स्पष्टीकरण एक होणे या कल्पनेला योग्य मर्यादेत ठेवतं. ठीक आहे, मग आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या सगळ्याचा अर्थ काय? येशू हेच नाव का? बरोबर. या नावामागे असलेला देवाचा अंतिम उद्देश काय आहे? स्रोतांनुसार त्या नावाच्या मूळ अर्थातच त्याचा संपूर्ण उद्देश दडलेला आहे. कसा? येशू या नावाचा हिब्रू भाषेतील अर्थ आहे यहोवा तारण आहे किंवा जो आहे तोच तारण आहे. हो. या एका नावात देवाची संपूर्ण त्रिसूत्री योजना सामावलेली आहे. त्रिसूत्री योजना? ती कोणती? हो, ही योजना 3 टप्प्यांची आहे.
पहिला टप्पा, जो आपल्याला माहीत आहे, सृष्टीला पापांपासून वाचवणे. जे येशूच्या बलिदानातून साध्य झालं. बरोबर. दुसरा टप्पा अधिक सूक्ष्म आणि खोल आहे. भविष्यात पाप करण्याची शक्यताच नाहीशी करणे. शक्यताच. हो. आणि तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे काळ आणि अवकाशातून पापाचं अस्तित्वच कायमचं संपून टाकणं. हे खूप मोठं ध्येय आहे. म्हणजे केवळ पापांची मलमजट्टी नाही, तर पापाचं मूळच उपटून टाकण्याची योजना, यावर थोडा विचार करायला हवा. हो. कारण आपण सहसा फक्त पहिल्या टप्प्यावरच, म्हणजे पापांच्या क्षमेवरच लक्ष केंद्रित करतो. खरंय. पापाची शक्यता आणि अस्तित्व संपवणे ही कल्पनाच हादरून टाकणारी आहे. बरोबर. ही केवळ भूतकाळातील चुका सुधारण्याची योजना नाही, तर भविष्याला पापमुक्त करण्याची योजना आहे. आणि म्हणूनच या नावाने देवाशी एक होणे म्हणजे केवळ तारण स्वीकारणे नव्हे, तर त्याच्या या भव्य योजनेशी स्वतःला जोडून घेणे. म्हणजे आपली इच्छा त्याच्या इच्छेच्या अधीन करणे आणि सृष्टीला परिपूर्ण करण्याच्या देवाच्या कार्यात सहभागी होणे. अगदी तसंच. स्रोत इथे एक सुंदर शब्द वापरतात, देवाचे सहकारी होणे. कोवर्कर्स. सहकारी. हो. याचा अर्थ आपण केवळ लाभार्थी नाही, तर त्या योजनेतले सक्रिय भागीदार आहोत. आपण निष्क्रियपणे तारण स्वीकारत नाही, तर देवाच्या वैश्विक योजनेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित आहोत. हे खूप मोठी जबाबदारी आहे. आहेच. आणि ही जबाबदारी पेलण्याची शक्ती पुन्हा त्याच पवित्र आत्म्याकडून मिळते, जो येशू या नावाने येतो. बरोबर. सगळं काही फिरून पुन्हा त्या एका नावापाशीच येतं. हे कोड आता सुटल्यासारखं वाटतंय. हो, त्याचे तुकडे आता एकत्र जोडले जात आहेत. चला तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश पाहूया. या स्रोतांनुसार येशू हे केवळ एक नाव नाही, तर ते देवाचा गौरव, त्याचा अंतिम उद्देश आणि पवित्र आत्म्याच्या कार्याचं जिवंत माध्यम आहे. या नावाद्वारे विश्वासणारे विचारांनी आणि ध्येयांनी एक होतात, पण त्यांचं वैयक्तिक अस्तित्व आणि ओळख कायम राहते. आणि ही एकता देवाचं वचन आणि पवित्र आत्मा स्वीकारल्याने साध्य होते. हो. यामुळे व्यक्ती स्वेच्छेने स्वतःला देवाच्या इच्छेच्या स्वाधीन करते, आणि जेव्हा व्यक्तीची इच्छा आणि देवाची इच्छा एकरूप होते, तेव्हा पापाची शक्यताच नाहीशी होण्याचा मार्ग मोकळा होतो. अच्छा. कारण पाप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देवाच्या इच्छेविरुद्ध जाणं आहे. बरोबर. या स्रोतांमध्ये देवाचे सहकारी बनवून निर्मितीचे कार्य पूर्ण करण्याचा जो उल्लेख आहे, तो मला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणता प्रश्न? हा विचार पुढील चिंतनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. जर निर्मिती पूर्ण करण्याचं काम देवाच्या इच्छेनुसारच होणार असेल आणि विश्वासणाऱ्यांनी आपली इच्छा त्याच्या इच्छेच्या अधीन करायची असेल, तर मग मानवी स्वतंत्र इच्छाशक्ती आणि देवाची सार्वभौम योजना यांच्यात नेमका काय संबंध उरतो? आपली निवड खरोखर स्वतंत्र आहे की ती सुद्धा देवाच्या मोठ्या योजनेचाच एक भाग आहे, हे आपल्याला आधीच ठरवून दिलेलं आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर हे स्रोत केवळ स्पर्श करतात, पण त्याचं उत्तर अधिक सखोल चिंतनात दडलेलं आहे.